नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओवर. आज मी जरा तुमच्याशी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे. खरं तर हा विषय बोलण्याइतपत मी कोणता मोठा व्यक्ती नाहीये किंवा मी कोणताही भाषाशास्त्रज्ञ सुद्धा नाहीये. पण कसं आहे ना, की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या ह्या ज्या गोष्टी असतात, हे जे विचार चालू असतात, ह्या ज्या विषय घडत असतात, तर ह्या खरं तर भाग पाडतात मित्रांनो आपल्याला ह्या विषयावरती बोलायला. तर आपण अजिबात न थांबता धडाकेदार आणि धुमाकेदार सुरुवात करूया आपल्या ह्या व्हिडिओला. चला तर मग पहिलेच डिस्क्लेमर देऊन देतोय. हा व्हिडिओ कोणालाही किंवा कोणाच्याही भावनांना दुखवण्यासाठी बनवण्यात आलेला नाही आहे. हा व्हिडिओ पूर्णतः मला जे वाटलं, मला जे दुःख झालं किंवा मला जे वाईट वाटलं ना, त्या वाईट वाटलेल्या विचारांबद्दल आहे. यामध्ये कोणत्याही भाषेचा, कोणत्याही लोकांचा किंवा कोणत्याही प्रकारे कोणालाच दुखवण्याचा आणि अपमानित करण्याचा कोणताही हेतू नाही. ठीक आहे. असं काही घडल्यास मी सर्वप्रथम तुमची आत्ताच माफी मागून घेतोय. कारण की ह्या विषयामध्ये भरपूर गोष्टी गोष्टी अशा होणार आहेत, की त्या थोड्या वाईट, थोड्या चांगल्या, थोड्या आता कशा असतील हे तुमच्यावर आहे, तुम्ही कशाप्रकारे घेतात. पण कोणत्याही कोणाच्याही भावना, कोणाचाही काही गोष्टी दुखवण्याचा यात माझा काही एक विचार नाहीये. हा विषय घेण्याचं कारण म्हणजे आजकाल आपल्या आजूबाजूला होणारा हा सर्व प्रकार. ज्या गोष्टी आजकाल माझ्या सभोवताली किंवा आपल्या सर्वांच्या आजूबाजूला घडत आहे ना, ह्या गोष्टींना घेऊनच मी हा आजचा व्हिडिओ बनवतोय. काय आहे, आज कुठेही गेलं, काही करायलाही गेलं, तर आज बघा महाराष्ट्राची परिस्थिती अशी झाली आहे, की जर आज तुम्ही बाहेर कुठे जातायत, काही खरेदी करायला जाताय किंवा काही तुम्ही जस्ट आपण म्हणू शकतो फिरायला जातायत. तर आज बाहेर फिरायला गेल्यावर लोकं तुमच्याशी मराठीत बोलतच नाही हो. खरंच सांगतोय. लोकं मराठीत बोलतच नाही. लोकांना बोलायचं असतं ते हिंदी किंवा इंग्लिशमध्येच. रस्ता विचारायचा आहे हिंदीमध्ये. कुठे जायचंय हिंदीमध्ये. काही करायचंय हिंदीमध्ये. का? महाराष्ट्रात राहतात ना. जर महाराष्ट्रामध्ये राहून तुम्ही मराठी माणसाशी मराठी भाषेत पत्ता विचारू शकत नाही, त्याला तुम्ही कोणत्याही कुठे जायचं असेल, तर हे तुम्ही मराठीमध्ये विचारू शकत नाही. तर खरंच तुम्ही मराठी आहात का? हा भाग वेगळा आहे, की तो दुसऱ्या स्टेटमधून आला असेल, दुसऱ्या राज्यामधून तो आपल्या राज्यामध्ये आलेला असेल, आपल्या राज्यामध्ये तो राहत असेल. पण जर तो राहतोय, त्याला समजत तर असेल ना? ठीक आहे, त्याला बोलता येत नाहीये, पण त्याला समजेल. इतपत तरी त्याला ज्ञात झाले असेल मराठी. एवढी अवघड नाही हो आपली मराठी, की जर मराठी माणूस सुद्धा हा मराठी माणूस असू द्या किंवा कोणताही असू द्या, त्याच्याशी सगळ्यात पहिले बोलताना हिंदीत बोलतो. तो मराठीत बोलू शकत नाही का? तर मित्रांनो, आजकालचा प्रकार असा घडत चाललेला आहे. मराठी माणसाला आता मराठी बोलायलाच लाज वाटते. त्यांना आता ते शायनिंग मारण्यासाठी म्हणा किंवा काहीतरी मी खूप मोठा आहे, मी खूप एक वेगळा आहे किंवा भाई मी शिकलोय, मी मोठा झालेलो आहे, मी ह्या लेव्हलवरून ह्या लेव्हलला आलोय, तर मी मराठी बोलेल का? मराठी बोलल्यावर तुझा मान, तुझा अभ्यास, तुझी विचारधारणा ही कमी होणार आहे? का तुला लोकं मान देणार नाहीयेत? का तुझ्याकडे जो पैसा येणार आहे, हा तुला हिंदी आणि इंग्लिश भाषेमध्ये बोलल्यावरच येणार आहे? ठीक आहे. इंग्लिश आणि हिंदी तुम्ही कामापुरती बोला. हरकत नाही. सगळेजण बोलतात. बोलावं लागतं. कारण की जे बरेचसे क्लायंट असतात, हे परप्रांतीय असतात. काही जे क्लायंट असतात, हे भारत देशाला सोडून राहतात बाहेर. ऑफकोर्स आपण त्यांच्याशी इंग्लिशमध्येच बोलू. त्यांच्याशी आपण हिंदी किंवा त्यांच्या फ्रेंच किंवा कोणत्या इतर लँग्वेजमध्ये आपण बोलू शकत नाही. आपण त्यांना मराठीत समजावून सांगितलं त्यांना समजणार बी नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला इंग्लिश ही भाषा वापरावीच लागणार आहे. मराठीमध्ये बोलत नाहीये. हा हिंदीमध्ये बोलतोय. मग अशा माणसांचा राग यायला नको का? अशा माणसांविषयी मला वाईट वाटायला नको का? की अरे तुम्ही मराठी असून तुम्ही मराठी भाषेमध्ये बोलत नाही.
हा सगळं अजून त्याच्या पुढे जर आपण गेलो, तर दुसरा प्रकार कसा घडतोय? आज तुम्ही शॉपिंग मॉलमध्ये जा. महाराष्ट्रामधलं शॉपिंग मॉल आहे. मोठं मॉल आहे. असे पॉश आहे एकदम. खूप असा लख्ख प्रकाशाने भरलेला मोठा आहे. एसीचा मॉल आहे. पिक्चर बघायला जाताय तुम्ही. मोठं एखादं तुम्ही सिनेमात जातायत. सिनेमागृहामध्ये तुम्ही चाललेत. तिथे तिकीट काढताना तुम्ही काय म्हणता हो? मराठीत बोलतात का? हिंदीमध्ये बोलतात. तिथे तुम्ही बोलतात का, की नाही, बाबा मी मराठीत बोलल्यावर मला तिकीट भेटणार नाही. असा काही प्रकार आहे का? किंवा असा काही प्रकार आहे, तुम्ही एखाद्या मोठ्याशा मॉलमध्ये गेल्यानंतर तिथे जर तुम्ही त्या व्यक्तीशी हिंदीमध्ये बोललात, तरच तो तुम्हाला माल विकणार आहे. अशातला काही प्रकार आहे का? तोही नाहीये. किंवा अजूनही काही प्रकार सांगतो. जर तुमचं एखादं मोठं दुकान आहे, तिथे जर तुम्ही हिंदी किंवा इंग्लिशमध्ये बोलले नाही, तर लोकं तुमचा माल खरेदी करणार नाहीये का? अशातलाही काही प्रकार नाहीये. पण आम्ही हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्येच बोलणार. हे असं का बरं? मग ह्या गोष्टीचा मराठी माणसाला राग येण्याइतपत गोष्टी नाहीयेत का ह्या? त्यात पुढे जाऊन आता दुसरी गोष्ट अशी, जर तुम्ही मराठी असाल, महाराष्ट्रात जर तुम्ही मराठी माणूस राहतोय, तर हा मराठी माणूस कुठेही त्याच्याच शहरामध्ये, राज्यामध्ये बाहेर जर पडला, तर हा स्वतः मराठी बोलत नाहीये. तर मग बाकीचे जे लोकं आले राहतात, त्यांना कसं काय हो आपल्या मराठी भाषेविषयी प्रेम वाटेल? आज बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत. तुम्हाला एक सांगतो उदाहरण, एकदम भारी उदाहरण सांगतो मित्रांनो, जर पटलं तर तुम्ही आवर्जून घ्या. आज तुम्ही साऊथला जा किंवा गुजरातमध्ये जा. बरेच लोकं आहेत जे सुरतमध्ये महाराष्ट्रातील लोकं सुरतमध्ये जॉबला आहेत. तिथे ते रहिवाशी आहेत, काम करतात. ठीक आहे. किंवा तुम्ही साऊथला सहज फिरायला जा. सगळ्यात पहिले आपण मुद्दा घेऊयात तो गुजरातमधल्या सुरत शहरामध्ये राहणाऱ्या आपल्या काही मराठी लोकांचा. गुजरातमध्ये गेल्यानंतर ते लोकं अजिबात मराठीत बोलत नाही. ते गुजरातीत बोलतात हो. ते गुजराती शिकतात तिथे जाऊन. काय शिकत असतील बरं ते तिथे जाऊन गुजराती? कारण की त्यांना कामं करावे लागतात. मग कामं जर त्यांना करावे लागतात, तर ते तिथे जाऊन गुजराती शिकू शकतात. तर हा गुजरातला असलेला माणूस हा जर महाराष्ट्रात कामधंद्यासाठी आलेला आहे, हा जर बिझनेस करण्यासाठी आलेला आहे, तर तो मराठी शिकू शकत नाही का हो? शिकूच शकतो ना. पण ह्याच्यामध्ये विषय असा आहे, की गुजरातमध्ये गेल्यानंतर त्या लोकांना त्यांच्या भाषेचा जिव्हाळा आहे. ते लोकं त्यांच्या भाषेवर, मातृभाषेवर प्रेम करतात तेवढं. ते सगळ्यात पहिले बोलताना गुजरातीमध्ये बोलतात. जर समोरच्याला समजली नाही गुजराती, तर ते हिंदी किंवा इंग्लिश किंवा अजून कोणत्या एखाद्या भाषेमध्ये बोलत असतील. पण तसं महाराष्ट्रात नाहीये. तसं मराठी माणसाचं नाहीये. मराठी माणूस हा सर्वप्रथम बोलताना जर अनोळखी व्यक्ती असेल, तर हा चक्क हिंदीमध्ये बोलतो. याला जिव्हाळा, प्रेम राहिलेलंच नाहीये. तर मग कसं काय म्हणता तुम्ही, की समोरचा माणूस हा तुमच्याशी मराठीमध्ये बोलेल? त्यालाही तर असं वाटेल, की अरे, मी मराठी आहे, पण समोरचा मराठी बोलत नाहीये, याचा अर्थ समोरच्याला हिंदीत समजते. पण ते समजून सांगताना तो मराठी माणूस तुम्हाला हिंदीमध्येच सांगतो. मग राहिला का इथं मराठी माणूस मराठी माणसाला कळला, की हा मराठीच माणूस आहे म्हणून? नाही ना. अजून त्यात पुढे पुढे जाऊन गोष्ट. तुम्ही आज साऊथला फिरायला जा. तिथले लोकं तुमच्याशी हिंदी भाषेमध्ये संवाद करता का हो? नाही करत ना. ते तुमच्याशी कसं बोलतात? एक तर साऊथमध्ये नाही. वेल एज्युकेटेड लोकं आहेत ते. मान्य आहे. ते इंग्लिशमध्ये तुमच्याशी संवाद साधतात. त्यांना तुमची हिंदी भाषा ही घंटाही समजत नाही. नाही समजत त्या लोकांना. समजत जरी असलं तरी ते असे दाखवतात, की मला समजत नाहीये. ते लोकं त्यांच्या भाषेविषयी प्रेम ठेवू शकतात. तर मग मराठी माणूस महाराष्ट्रात राहून हा मराठी का अभिमान बाळगत नाही? कुठं गेलाय तो? त्याचा स्वाभिमान कुठे गेलेला आहे मराठी माणसाचा? आता माझे जे काही उच्चार आहेत, हे कदाचित तुम्हाला मनाला ठेच पोहोचवतील किंवा तुमच्यातला मराठी माणूस म्हणेल, मी तर मराठीच बोलतो." अरे मग बोलतो तर बाहेर गेल्यावर तर तू का बरं हाकतो? असो. अजून आपण पुढे एक विषय घेऊयात. मी तुम्हाला टॉपिक सांगणार आहेत मित्रांनो. मी तुम्हाला फक्त टॉपिक सांगणार आहे. फक्त मी तुम्हाला एक स्वतःचं आकलन करण्यासाठी
मी तुम्हाला एक विषय देणार आहे. स्वतःचं आकलन स्वतः करा. माझं काही म्हणणं नाही. जर पटलं तर घ्या, नाही पटलं तर माफ करा, सोडून द्या आणि पुढे चाला. तर आपण आता पुढच्या विषयावर घेऊयात. ठीक आहे. आता पुढच्या विषयावर मागचा विषय चाललेला आहे. आता आपण नवीन टॉपिक घेऊया. ठीक आहे. तर ह्या नवीन टॉपिकमध्ये तुम्हाला काय शिकायला भेटतं ते तुम्ही सांगा. तर आता सगळ्यात मोठी हद्द पार केलेली आहे ती म्हणजे आजकालच्या न्यू जनरेशनने. यांना फॉर्म वाटतो, यांना मजा वाटते किंवा यांना म्हणा ते अभिमान वाटतो हे हिंदी आणि इंग्लिशमध्ये बोलण्याचा. मराठी माणूस आहे. मराठी मनुष्य आहे. मराठी व्यक्ती आहे तो. तो घरात लाख मराठी बोलत असेल त्याच्या. पण बाहेर आल्यानंतर त्याला हिंदी आणि इंग्लिशमध्ये बोलण्याचा माज येतो. का बरं असं? जर आजकालची जनरेशन आजकाल हा एक ट्रेंड बनून चाललेला आहे, की जर न्यू जनरेशनमधला मुलगा आहे, मुलगी असू द्या किंवा कोणीही असू द्या, जर तुम्ही कॉलेजला जातायत, शाळा जशी तुम्ही सोडली, जसे तुम्ही कॉलेजला जाता, तर तुम्हाला हिंदीमध्ये बोलण्याची एक ती शायनिंग वाटते. का मारायची शायनिंग? मराठीमध्ये बोलल्यावर तुम्हाला कोणी भाव देणार नाहीये का? हिंदीमध्ये बोललं म्हणजे "यो, आय एम अ कूल डूड." हं? असं होणार आहे का? अशातला काही प्रकार नाही. मग का तुम्ही हिंदी आणि इंग्लिशचाच वापर करतात? आजकालच्या ट्रेंडला जर काहीही करायचं असेल, काहीही बोलायचं असेल किंवा कुठलीही सुरुवात तुम्हाला जर करायची असेल, तर हे हिंदीमध्ये करतात हो. कारण चूक यांची नाहीये. चूक त्या जनरेशनची आहे किंवा त्या आई-वडिलांची आहे किंवा त्या जनरेशन गॅपची आपण म्हणू शकतो किंवा हे जे सभोवताली जे घडत चाललेलं आहे ना, त्याचा तो प्रभाव म्हणू शकतो आपण, की ते लोकं हिंदीमध्येच बोलतात आणि त्यांना माज वाटतो रे त्या गोष्टीचा. ह्या गोष्टीचं मित्रांनो सगळ्यात जास्त वाईट वाटतं. हे वाईट वाटण्याचं कारण एकच ना, की आजकाल आपणच स्वतः त्यांना त्या भाषेविषयी, आपल्या मराठी भाषेविषयी काय खरं आपुलकी आणि प्रेम जे आहे ना, हे सांगितलंच नाहीये हो. कोणी सांगितलंय मला सांगा ना? एखादा मुलगा जरी बाहेर गेला, तर तो हिंदीमध्ये बोलतो, इंग्लिशमध्ये बोलतो. चांगली गोष्ट आहे. शिका. इतर भाषा तुम्ही शिकताय चांगली गोष्ट आहे. वाईट त्यात काहीच वाटत नाही. पण अरे तुम्ही मराठी माणसाशी सुद्धा तुम्ही मराठीत बोलत नाही. अक्षरशः तुम्ही हिंदी आणि इंग्लिशमध्ये बोलतात. याची लाज वाटते रे. अशातला कोणता अशातला कोणता भाग नाहीये, की तुम्हाला दुसऱ्या भाषा आल्या नाही पाहिजे. आता तुम्हीच स्वतः बघा ना, मी आता तुमच्याशी बोलता-बोलता कित्येक असे शब्द असतील ते इंग्लिशमध्ये बोललेलो आहे. आजकालचं आपलं रुटीनच ते बनलेलं आहे, की तुम्ही बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत, बरेचसे असे शब्द आहेत, ते तुम्ही इंग्लिशमध्ये बोलतात. मी स्वतः इंग्लिशमध्ये बोलतो. नाही, मला त्यांचा मराठीतला मीनिंग माहिती नाही किंवा मराठीतला तो शब्द माहिती नाही, अशातला भाग नाहीये. पण ती बोलण्याची रुटीन झालेली आहे, ती येऊन जातं. आता ते माझी काही गोष्टींमध्ये होतं, मान्य आहे. पण मी 90% तर मराठी बोलतो. 10% इंग्लिश बोललो, त्याचा काही फरक पडत नाहीये भावांनो. काय? मी काय म्हणतोय हे थोडंसं डोक्यात घालून घ्या, की मी फक्त 10% इंग्लिश बोलतोय याचा अर्थ असा होत नाही, की मग मी त्या भाषेविषयीच हे नाही. मला माझ्या मराठी भाषेविषयी प्रेम आहे. मला इतर भाषेविषयीही सुद्धा प्रेम आहे. फक्त विषय एवढा आहे, की मला माझ्या मराठी भाषेचा थोडा जास्त अभिमान, जास्त गर्व आणि मी माझ्या महाराष्ट्रात राहतो म्हणूनच मी मराठी बोलतो आणि मी मराठीच बोलेल. आणि जो कोणी माझ्या घरात येईल, हा देश माझं शहर आहे आणि महाराष्ट्र ते माझं घर आहे. माझ्या घरात कोणीही आला, तर तो त्याच्या भाषेमध्येच माझ्याशी बोलत असेल, तर मलाही अभिमान आहे मला माझ्या भाषेचा, तर मी त्याला त्याच्या भाषेत न बोलता मी त्याच्याशी माझ्या भाषेतच बोलेल. आणि हे प्रत्येकाने केलं पाहिजे. तर जेव्हा तुम्ही स्वतःच्या भाषेचा तुम्ही स्वतः अभिमान बाळगणार ना, तेव्हाच बाकीचे येऊन तुमच्याशी तुमच्या राज्यामध्ये तुमच्याशी हिंदीमध्ये न बोलता तुमच्याशी मराठीमध्ये बोलतील. पण पहिले सुरुवात तर तुम्ही करा. याच पुढे जाऊन मित्रांनो एक अतिशय भयानक अशी गोष्ट घडत चाललेली आहे. ती म्हणजे आजकालच्या पालकांना आलेला तो इंग्लिश मीडियम स्कूलचा ट्रेंड. अरे काय काय ठेवलं त्या इंग्लिश मीडियमच्या स्कूलमध्ये असं, की तुम्ही मराठी मीडियममधल्या शाळांमध्ये त्यांना पाठवत नाही? चांगली गोष्ट आहे. तुमचा मुलगा इंग्लिश शिकतो, तो इंग्लिशमध्ये फटाफटा, फटाफटा बोलतो, तो इंग्लिशमध्ये लोकांशी गप्पा मारतो, त्याला इंग्लिश लवकर समजतं. याचं कारण असं आहे का, की तो शाळेमध्ये फक्त इंग्लिश शिकेल आणि बाकीचं तो बाहेर बोलताना हिंदी बोलेल? हास्यास्पद गोष्टी आहेत मित्रांनो, की आजकाल आजकाल इंग्लिश मीडियमच्या स्कूलमध्ये सुद्धा तुम्हाला फक्त इंग्लिश ही शिकण्यापुरतीच राहिलेली आहे.
तुम्ही फक्त इंग्लिश शिकतात, बोलतात, वाचतात, अजून काय करतील? त्या काही गोष्टी करतात. काय गोष्टी असेल? वाचन, बोलणं, लिखाण. तुमचं वाचणं, तुमचं बोलणं, तुमचं लिखाण हे सुधारतं इंग्लिशमध्ये. पण तुम्ही तर अरे बाहेर आल्यानंतर तुम्ही तर हिंदीमध्ये बोलतात. त्याचं काय? आजकालचे पोरं अक्षरशः घरी आल्यावर सुद्धा ते त्यांच्या आई-वडिलांशी हिंदीमध्ये बोलतात आणि त्या बधीर आई-वडिलांना त्या गोष्टीचा अभिमान वाटतो. जर असं कोणी विचारलं नाही यांना, खरं सांगायला गेलं तर त्यांच्या आई-वडिलांना असं कोणी विचारलं, "का हो तुमचा पोरगा तर हिंदीमध्ये बोलतो?" असं का बरं? अहो, तो माझा पोरगा तर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकतो ना. मग इंग्लिशमध्ये मीडियममध्ये शिकले असल्यामुळे त्याला हिंदी येते. त्याला तर मराठी जमतच नाही. मग तो इंग्लिशमध्ये बोलत नाही. तो मराठीमध्ये बोलत नाही हो. तो इंग्लिशमध्ये बोलतो किंवा हिंदीमध्ये बोलतो. त्याला मराठी नाही येत. म्हणून तो तुमच्याशी हिंदीमध्ये बोलतोय. अरे कान झोडले पाहिजे तुमचे कान. अरे पालक म्हणून धिक्कार आहे तुमचा मराठी माणसं अशा मराठी लोकांचा. हं? तुम्ही तुमच्या पोराला सांगू शकत नाही का, तुझी काय ती भाषा इंग्लिशमध्ये बोलायचं आहे ना, शाळेत शिकतो, बाकीच्यांशी हिंदीमध्ये बोलतो, तिथल्यापुरतं तिथं. घरी आल्यानंतर आमच्याशी मराठीमध्ये बोल किंवा इंग्लिशमध्ये बोल. भाई, इंग्लिश मीडियममध्ये टाकलंय ना, मग इंग्लिश मीडियममध्ये इंग्लिशच बोलली गेली पाहिजे. ना की तुम्ही बाहेरची दुसरी भाषा घेऊन येणार आणि ती आमच्या महाराष्ट्रामध्ये बोलणार. आमच्या महाराष्ट्रामध्ये एक तर तुम्ही मराठी बोला, नाही तर इंग्लिश बोला. 2 भाषा तुम्हाला देतो. बोलायच्या असतील तर बोला, नाही नका बोलू. महाराष्ट्राच्या बाहेर निघा चला. मग आम्ही बी तुम्हाला उत्तर तसेच देऊ. का तुमच्या राज्यामध्ये आल्यानंतर तुम्ही तुमच्या भाषेचा अभिमान बाळगता आणि आम्ही आमच्या राज्यामध्ये आल्यानंतर आम्ही आमच्या भाषेचा अभिमान नाही बाळगायचा. तर हे विषय झाले आता इथपर्यंत. आता पुढचा विषय घेतो मी. तर आता पुढे जाऊन आपण एक शाळेचा विषय झाला, आता आपण पुढचा विषय घेऊया. ठीक आहे? तर आता मला पुढच्या विषयामध्ये एक सांगा मित्रांनो, हे कितपत योग्य आहे आणि कितपत अयोग्य. बाहेरच्या कोणत्या राज्यामध्ये गेल्यावर तुम्ही त्यांच्या भाषेमधल्या, त्यांच्या भाषेच्या तुम्ही पाट्या लावतात. बिझनेस करताना किंवा काहीही करा तुम्ही. तुम्ही त्यांच्या भाषेमधल्या पाट्या लावता. मग महाराष्ट्रामध्ये तुम्ही साऊथच्या भाषांची कोणती पाटी लावतात? जर तुम्ही व्हिडिओ कोणत्या पाहिल्या असतील ना, एक व्हिडिओ आहे धनुषची आणि काजलची. काजल मॅडमांची आणि धनुष. ॲक्टर आहे, दोघं ॲक्टर आहे. अरे, त्या धनुष हा एवढा मोठा ॲक्टर असून सुद्धा त्याने डिनाय केलं, की बाबा मला हिंदी येत नाही. तुम्ही आता इंग्लिशमध्ये बोला, मी तुमच्याशी बोलतो इंग्लिशमध्ये. मग मराठी माणसाने हा अभिमान बाळगायला नको का? महाराष्ट्रातल्या लोकांनी हा अभिमान बाळगायला नको का? का तुम्ही का मग असं घेतात, की नाही, 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 नाही. आम्ही मराठी माणसं आम्ही कोणतीही भाषा बोलू. आम्ही हिंदीमध्ये बोलू. का आमच्या राज्यामध्ये आम्ही का खपवून घेऊ? मी अशा बऱ्याच व्हिडिओ पाहिल्या रीलवर इकडे-तिकडे. ते म्हणतात, की तुम्ही असेल तर बोलून हे करून दाखवा, ते करून दाखवा. अरे, जर तुमच्या राज्यात आल्यावर तुम्ही हिंदीशिवाय दुसरी बोलत नाही, तुमच्या राज्यभाषेशिवाय तुम्ही दुसरी बोलत नाही, मग आमच्या राज्यात आल्यावर का? तरी मोठी दुःखद गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्राची. का? कारण की आपला मराठी माणूस एकत्र नाही. आपला मराठी माणूस आपल्या मराठी माणसालाच सपोर्ट करत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण याच्या त्याच्या चाकऱ्या करू, पण आपण आपलं स्वतःचं अस्तित्व करायला आपला मराठी माणूस कुठेतरी कमी पडतो. आता याच्यावर विवाद होऊ शकतो. जे हे शब्द मी बोललोय, याच्यावर विवाद होऊ शकतो. पण काय आहे ना, ही कुठेतरी ही सत्यता आहे की नाही? हे सत्यता होतीये की नाही? हे तुम्ही सांगा ना. आज तुम्ही स्वतः बोलायला जा. मी नाशिकमध्ये राहतो. नाशिकमध्ये जर तुम्ही मला भेटायचं म्हटलं, नाशिकमध्ये मी तुम्हाला ॲड्रेसही देईल. काय हरकत नाही. मी घाबरतही नाही कोणाला. पण एक गोष्ट आहे मित्रांनो, नाशिकपासून तुम्ही त्र्यंबकेश्वरला जाता. नाशिक कुठे येतं रे? महाराष्ट्रात येतं ना. मी 2 ते 3 वेळेस मी स्वतः त्र्यंबकेश्वरला जाऊन आलेलो आहे. जाता येताना अरे अक्षरशः मला तिथं साउथ इंडियन पाट्या दिसतायत महाराष्ट्रामध्ये. अरे त्या साउथ इंडियनमध्ये जाऊन जर तुम्ही एखादी मराठी पार्टी लावली ना, तर ते लोकं तुम्हाला तिथले गुंड लोकं तुम्हाला ते पाट्या उतरवायला लावतील. तुम्ही त्या पाट्या लावू बी शकत नाही तुमच्या मराठीमध्ये. तुम्ही एकतर तिथं साउथ इंडियन काहीतरी शेट्टी-बिट्टी असं काहीतरी नाव द्या आणि मग त्या पाट्या लावा. तिथे चालेल. इथे चालणार नाही का? मग ह्या वेळेस, अशा टाईमाच्या वेळेस तुम्ही का हे करत नाही? तुम्ही का त्यांना म्हणत नाही, की नाही तू साउथ इंडियन पार्टी का लावलं? लाव ना मराठी पार्टी. लाव ना इंग्लिशमध्ये पार्टी. इंग्लिशच्या पाट्यांना सुद्धा आपला विरोध नाहीये. इंग्लिशमध्ये सगळेजण लिहितात. इंग्लिश सगळ्यांना जमते, येते. सगळ्यांनाच येते अर्थ असा नाही, की सगळेच जण बोलतात. बरेच जण असे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांना इंग्लिश येत नाही. ते मराठीच व्यवस्थित बोलतात.
अरे मग बोलतील ना ते मराठी. त्यांच्याशी बोला बरं मराठी मग. तुम्हाला हिंदी येते, इंग्लिश येते ना? त्या माणसांना येत नाही ना, तर मग तुम्ही बोला ना मराठी. शिका मराठी. माझं म्हणणं फक्त एक आहे, महाराष्ट्रात राहताय, मराठी शिका. नसेल जमत, शिकून घ्या. वर्ष, 2 वर्ष लागतील, शिकून घ्या. जर तुम्हाला महाराष्ट्रात राहायचंय, धंदे करायचेत, बिझनेस करायचा आहे, जॉब करायचा आहे, तुम्हाला मराठी शिकावीच लागेल, नाहीतर ती समजता तरी आली पाहिजे. तुमच्या राज्यांमध्ये आल्यावर जर तुम्ही तुमच्या राज्यभाषा तुम्ही बोलतात ना आणि हिंदीच बोलतात ना, आमच्या राज्यामध्ये आल्यावर तुम्हाला मराठीच बोलावी लागेल. मराठी स्पष्ट, शुद्ध शब्दात मराठी बोलावी लागेल. शिकावी लागेल. 1 वर्ष घ्या, 2 वर्ष घ्या. आज तुम्ही बाहेरच्या फ्रेंच भाषा किंवा जर्मन भाषा, लॅटिन भाषा, रशियन भाषा या भाषा शिकायला तुम्हाला जर 6 महिने लागतात, ती पैसे घालून शिकतात. तरी आम्ही मराठी भाषेला तुम्हाला वर्ष देतोय. जर महाराष्ट्रामध्ये राहायचंय, महाराष्ट्रामध्ये कमवायचंय, महाराष्ट्रामध्ये बिझनेसेस करायचेत, तर तुम्ही मराठी शिका. है ना? आणि दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या मराठी जेवढे व्यापारी लोक आहे ना, जेवढेही महाराष्ट्रातले मराठी व्यापारी लोक आहे, मी कोणत्याही कास्टसिझमने बोलत नाहीये. जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी. ज्याला मराठी जमते तो मराठी. त्या मराठी माणसाला माझं सांगणं आहे, जर तुम्ही तुमच्याकडे लोकं कामाला घेतायत ना, तर त्याला मराठी जमलीच पाहिजे. हे तुम्ही करा ना चालू. तुम्ही चालू करा. तुम्ही का त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलतात? का? कशासाठी तुम्ही हिंदीमध्ये बोलतात? आणि बिझनेस करताना आहे ना, कृपया करून मराठी माणसाने किंवा कोणताही प्रकारचा धंदा करताना कृपया मराठी माणसाने ना, एक काम करा. तुम्ही म्हणजे मी स्वतः अनुभवलेलं आहे. जर एखादा मराठी माणसाचा बिझनेस असेल ना, तर भाई त्याला ताव वेगळाच असतो. माज वेगळाच येतो. अरे घ्या ना, थोडे आदर्श तुम्ही त्या लोकांचे घ्या. तोंडात साखर, डोक्यावर बर्फ ठेवून आरामात बोला समोरच्याशी. तुम्ही मराठीमध्ये अशी मराठी माणसं असा सुद्धा बिझनेस करू शकतात. होतो. पण असे काही जणांच्यामुळे ना, बऱ्याच गोष्टी आपल्या वाईट होतात. आपल्याला भोगावे लागतात मराठी माणसाला. ते लोकं येऊन इथे धंदा सक्सेसफुल करतात, कारण की ते बोलताना तोंडामध्ये साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून करतात. बाकी दुसरं काहीच म्हणणं नाहीये. मी कोणाच्याही मी कोणाच्याही हिमतीवर, बोलण्यावर आणि जी करून दाखवायची क्षमता आहे ना, क्षमतेवर मी कोणाच्या बोट उचलत नाहीये किंवा कोणाचं मी काही म्हणत नाहीये. माझं म्हणणं फक्त एवढंच, की भावांनो, बहिणींनो, तायांनो, आयांनो, माझ्या मोठ्या काका लोकांनो, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्याकडे जर कोणी येत असेल ना कामासाठी, त्याला मराठी बोलायला शिकायला लावा. शिकायला तर लावा. तुम्ही मराठी बोलताय त्याला समजू तर द्या. तुम्ही का बरं त्याच्याशी हिंदी बोलताय? तुम्ही बोला ना बिनधास्त तुम्ही धडाकेदार मराठी बोला ना. झाक मारून तो हिंदी नाही मराठीमध्ये बोलेल तुमच्याशी. शिकेल तो मराठी. असं कराल तर शिकाल. तुम्ही शिकणार, तेही शिकतील. आणि तुम्हालाही माज राहील, की मी मराठी आहे. मी गर्वाने सांगू शकतो मग त्यावेळेस, की हां, मी मराठी आहे. तर मित्रांनो, कदाचित मी तुम्हाला मला मनामध्ये ज्या गोष्टी होत्या त्या मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगू शकलो असेल. पण जर काही वाईट वाटलं तर क्षमस्व. पण ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार करता असं वाटत नाही का, की महाराष्ट्रातून मराठी भाषा ही खरंच थोडी-थोडी करून विलुप्त होत चालली? विचार करायला हवा. तुम्ही विचार करा, स्वतःचं आकलन करा, की आपण इथे कुठे आणि किती चुकतोय? का वेगवेगळ्या पक्षांना असे पावलं उचलावे लागू राहिले, की त्यांना काही गोष्टी कराव्या लागतायत. त्या याच्यासाठी, की बाहेरचे लोकं येऊन दादागिरी आता महाराष्ट्रामध्ये करायला लागलेले आहेत. ही महाराष्ट्र कोणाच्या बापाची जहागीर नाहीये. मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे. महाराष्ट्रातच राहील आणि महाराष्ट्रातून हिला कोणी हलवू शकतच नाही. वाटल्यास तुम्ही किती ताकद लावा किंवा काही करा.
असो मित्रांनो, मी इथेच थांबतो. भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकने. तत्पूर्वी काळजी घ्या, शिका, एकत्र या. आता तरी अजूनही वेळ गेलेली नाहीये. जय हिंद, जय महाराष्ट्र.